नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज. शेती म्हणजे तोटा असं म्हणणाऱ्यांसाठी आजची ही बातमी म्हणजे डोळे उघडणारी आहे. कारण एका शेतकऱ्याने केवळ शेतीच नाही तर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय जोडून यशाचा नवा मार्ग तयार केला आहे. महाड तालुक्यातील वरंध येथील प्रगतशील शेतकरी सुनील कोंढाळकर यांनी पडीक आणि दुर्लक्षित जमिनीवर नवीन प्रयोग करत आज ती जमीन उत्पादनक्षम बनवली आहे. जिथे काहीच नव्हतं तिथे आज हिरवाई आणि उत्पन्न दोन्ही दिसत आहे. सुनील कोंढाळकर यांनी आपल्या शेतात कलिंगड, झेंडू, काकडी, टोमॅटो आणि आंबा या विविध पिकांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला आहे. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करत त्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच्याबरोबर सुनील कोंढाळकर यांनी गीर गायींचे पालन देखील सुरू केले आहे. या माध्यमातून त्यांनी दुधाचा व्यवसाय उभारला असून शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नाचा मजबूत स्रोत तयार केला आहे. शेती आणि पशुपालन यांचा समन्वय साधत त्यांनी एक आदर्श शेती मॉडेल उभं केलं आहे. सध्या या शेतीमधून चांगल्या पद्धतीने उत्पादनाला सुरुवात झाली आहे. ताजी पिकं, उत्तम दर्जा आणि बाजारात चांगली मागणी यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरताना दिसतोय. या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी या शेतीची पाहणी करण्यासाठी वरंध येथे येत आहेत. नवीन पद्धती, सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसायाबाबत माहिती घेत आहेत. कोकणात शेतीतून फारसं काही मिळत नाही असा समज अनेकांच्या मनात आहे, पण सुनील कोंढाळकर यांनी हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. योग्य नियोजन, मेहनत आणि नवीन विचार असेल तर कोकणातही शेती आणि दुग्ध व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. सुनील कोंढाळकर यांनी इतर शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की पडीक जमीन वाया जाऊ देऊ नका, शेतीसोबत पशुपालन जोडा आणि सेंद्रिय शेतीकडे वळा. कारण शेती आणि दुग्ध व्यवसाय एकत्र केल्यास नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. एका शेतकऱ्याची जिद्द आणि नवीन विचार आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे आणि सांगून जात आहे की मेहनत केली तर पडीक जमीनही सोनं उगवू शकते. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा भरारी पथक न्यूज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील गणपत कोंढाळकर, वरणचा शेतकरी आहे. मला आपण जे शेती करतो त्या शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न कसं मिळेल याचा विचार करून काही शेतकरी असे म्हणतात की कोकणामध्ये काय होत नाही तर मी असा प्रयोग करतो आहे की एका एकरमधून कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न कसं मिळेल आणि ते काढून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि प्रयत्न करत असताना काही शासनाच्या योजना आहेत, त्या योजनेमधून सुद्धा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करत आहे. आणि ती तसंच पद्धतीनं इतर शेतकऱ्यांनीसुद्धा या महाड तालुका असेल, कोकणपट्टी असेल, या कोकणपट्टीमधून अनेक शेतकऱ्यांनी तयार व्हावं आणि एक आपला कोकणाचा आदर्श खरोखर पडीक जमिनीमधून सुद्धा शेती होऊ शकते हा आदर्श ठेवून आपण जर का शेती केली तर आपण निश्चितच शेतकऱ्यांना खरोखर शेतीचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून एवढंच माझा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी जागृत होऊन शेतीच करावी. कारण शेतकरी हा सर्व जीवनाचा म्हणजे घटक आहे की जो आपल्याला जगू शकतो. बाकी इतर तुम्ही पैसा किती कमवा, काही होणार नाही. शेती जर चांगली केलीत तर स्वतः सक्षम होऊ आणि इतर जणांना जगू. धन्यवाद. नमस्कार, मी प्रमोद रामचंद्र पार्टे, सहाय्यक कृषी अधिकारी वरण, तालुका कृषी अधिकार्यालय महाड येथील कर्मचारी असून आज आपल्या मोजे वरण गावात सुनील गणपत कोंढाळकर यांनी टमॅटो लागवड, मिश्र भाजीपाला तसेच जिथं कातळ भाग असून सुद्धा आंबा लागवड केलेली आहे. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे. तसेच आपल्या ह्या वरण गावातील किंवा आजूबाजूला पंचकृषी तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी कृषी कर्मचाऱ्यांचा वापर, ज्ञानाचा उपयोग करून तसेच आधुनिकतेचा वापर करून आपल्या इथे कोकणात चांगल्या प्रकारे शेती करावी एवढंच मी सांगेल. शेती या 1.5 एकर शेतीतून त्यांनी कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये त्यांना उत्पन्न होईल असा सुनील कोंढाळकरांचा मानस आहे. आणि नक्कीच त्यांच्या मेहनतीला नक्कीच फळ येईलच. आणि यात आधुनिक तंत्राचा वापर करून त्यांनी जसं मल्चिंगवर टोमॅटो लागवड केलेली आहे, असाच आधुनिकतेचा वापर करून, जीवामृत वापर करून बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या शेतीत, पडीक शेतीत आणि वापर करून त्यांनीसुद्धा जास्तीत जास्त उत्पादन घेतील असं मी प्रत्येक शेतकऱ्याला आपल्यात आवाहन करतो.